नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई हल्ल्याच्या वेळी नौदल तळ आणि मुंबई विमानतळ लक्ष्य करण्याचा SII आणि लष्कर-ए-तैयबाचा इरादा होता, हेडलीने दिली माहिती. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणखी पावलं उचलण्याचा सरकारचा विचार, अरुण जेटली. राज्यात प्रथमच राष्ट्रीय पशुधन विमा योजनेचा एकनाथ खडसे यांच्या हस्ते बुलढाण्यात आज प्रारंभ. लान्स नायक हनुमंतप्पा यांच्यावर कर्नाटकमधल्या बेटादूर या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 146 सुवर्ण पदकांची कमाई, कविता राऊत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र. आणि भारत श्रीलंका यांच्यात रांची इथे आज दुसरा T20 सामना. नमस्कार. बातम्या विस्ताराने. मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नौदलाचा हवाई तळ आणि मुंबई विमानतळही लक्ष्य करण्याचा ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा इरादा होता, अशी कबुली डेव्हिड हेडलीने आज दिली आहे. अमेरिकेहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतल्या विशेष न्यायालयापुढे त्याची साक्ष सध्या सुरू आहे. त्या दरम्यान त्यांनी ही कबुली दिली आहे. मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचं 2008 मध्ये चित्रीकरणही आपण केलं होतं. केंद्रातली गुप्त माहिती मिळवून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेबरोबर काम करण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांशी संधान बांधण्याचे आदेशही आपल्याला मिळाल्याची कबुली त्यांनी दिली. 2008 मध्ये मुंबईतल्या छाबडा हाऊसची पाहणी आणि चित्रीकरणही केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या एका सदस्याबरोबर घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न केल्याची कबुली हेडली यांनी दिली आहे. मुंबईतल्या शिवसेना भवनावर हल्ला करण्यात किंवा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हत्या करण्यात लष्कर-ए-तैयबाला रस असेल असं वाटल्याने 2006-2007 मध्ये दादर इथल्या शिवसेना भवनात राजाराम रेगे यांना भेटल्याचा दावा हेडलीने केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देऊन देशाच्या शिक्षण व्यवस्थेत विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणासारख्या विषयांचा अंतर्भाव असायला हवा, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. वर्तमान शिक्षण व्यवस्थेत प्राचार्यांची भूमिका विशद करण्यासाठी आज नवी दिल्लीत झालेल्या विद्याभारती शिक्षण संस्थेच्या प्राचार्य संमेलनात पंतप्रधान बोलत होते. उत्तम शिक्षण ही समाजाची गरज असून ज्ञानाची गंगा चहूबाजूनी आली पाहिजे. तंत्रज्ञानाचा अंगीकार आपल्याला दैनंदिन जीवनात करायला हवा, असं त्यांनी सांगितलं. स्वच्छता हा गुण आपल्या स्वभावात रुजवण्यासोबतच ऊर्जा बचतीसारख्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी दूत बनावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून घेतलेली फारकत विकासाला बाधा आणते, असंही ते म्हणाले. मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईतील वांद्रा कुर्ला संकुलातील MMRDA मैदानावर उद्घाटन होणार आहे. त्यानंतर वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब इथे होणाऱ्या कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी 27 भव्य सभागृह उभारण्यात आली असून काही देशांच्या प्रमुखांसह 52 देशांचे प्रतिनिधी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्योजक, परदेशी प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. या सप्ताहामध्ये महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभाग आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतरही भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शेअर बाजारात काल झालेली पडझड ही जागतिक कारणामुळे झाली असून गुंतवणूकदारांनी अवास्तव धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना देशाच्या अर्थव्यवस्थेचं अंगभूत सामर्थ्य लक्षात घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे त्याचा परिणाम काल भारतासह जगभरातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. त्यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यातही बरीचशी देशाबाहेरचीही असू शकतात, असं जेटली म्हणाले. अनुत्पादक मालमत्ता ही समस्या असून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याचा सरकार विचार करत असून ही समस्या लवकरच आटोक्यात येईल, असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात पशूंची संख्या वाढली पाहिजे, तसंच पशूंना संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय पशुधन विमा योजनेचा प्रारंभ कृषी तसंच पशुसंवर्धन विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते आज बुलढाण्यात झाला. नागरिकांना पशुधन विमा योजनेअंतर्गत नाममात्र दरात विमा संरक्षण मिळणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं. यापूर्वी पशु मरण पावला तर कोणताही मोबदला पशुमालकाला मिळत नव्हता.
मात्र आता या योजनेमुळे पशुमालकांना फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या दुष्काळग्रस्त तसंच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 50% अनुदानावर पशुधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयानुसार अनुसूचित जातीसाठी हे अनुदान 75% राहील अशी माहिती खडसे यांनी यावेळी दिली। सागरी सुरक्षेसाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नव्याने उच्चाधिकार समिती स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केली आहे। रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। सागरी सुरक्षेसंदर्भातले कायदे जुने झाले असल्याने त्या कायद्यात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे। त्यासाठी राज्याच्या किनारपट्टीवरील सर्व पोलीस स्थानकं आणि पोलीस दलातील प्रमुख यांची बैठक घेतली जाणार आहे, असंही राम शिंदे यावेळी म्हणाले। डेव्हिड हेडलीची साक्ष सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचंही शिंदे म्हणाले। शहीद हनुमंतप्पा यांना आज कर्नाटकमधल्या धारवड जिल्ह्यातील बेटादूर या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। हनुमंतप्पा यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। देशाच्या या वीरपुत्राचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता। हनुमंतप्पा अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता। काल रात्री हनुमंतप्पा यांचं पार्थिव हुबळी विमानतळावर आणण्यात आलं। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी हनुमंतप्पा यांना आदरांजली अर्पण केली। शहीद हनुमंतप्पा यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये, जमीन तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल असं सिद्धरामय्या यांनी सांगितलं। सियाचेन इथे झालेल्या हिमवादळातून हनुमंतप्पा आश्चर्यकारकरित्या बचावले होते, मात्र नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याने संपूर्ण देश हळहळला। गुवाहाटी इथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 146 सुवर्ण पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे। 79 रौप्य, 23 कांस्य पदकांसह भारताने आतापर्यंत 248 पदकांची कमाई केली आहे। आज महाराष्ट्राची धावपटू कविता राऊत हिने सुवर्ण पदकाची कमाई करत रिओ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली आहे। पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विजेतेपदासाठी झुंज देतील। क्रिकेट भारत श्रीलंका दरम्यान आज रांची इथे दुसरी T20 क्रिकेट लढत रंगणार आहे। श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे। 3 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान भारतासमोर आहे। कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना होत असल्याने भारतीय संघ अव्वल कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। पुणे इथल्या पहिल्या T20 सामन्यात नवोदितांचा भरणा असलेल्या श्रीलंका संघाकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता। हवामान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 28 आणि 18, नागपूर 33 आणि 14, पुणे 30 आणि 15, औरंगाबाद 31 आणि 18, नाशिक 29 आणि 12, कोल्हापूर 30 आणि 16, रत्नागिरी 29 आणि 18, सोलापूर 35 आणि 20 आणि अमरावती 33 आणि 16 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुंबई हल्ल्याच्या वेळी नौदल तळ आणि मुंबई विमानतळ लक्ष्य करण्याचा ISI आणि लष्कर तैयबाचा इरादा होता, हेडलीने दिली माहिती। थकीच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणखी पावलं उचलण्याचा सरकारचा विचार, अरुण जेटली। राज्यात प्रथमच राष्ट्रीय पशुधन विमा योजनेचा एकनाथ खडसे यांच्या हस्ते बुलढाण्यात आज प्रारंभ। लान्स नायक हनुमंतप्पा यांच्यावर कर्नाटकमधल्या बेटादूर या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 146 सुवर्ण पदकांची कमाई, कविता राऊत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र।
आणि भारत श्रीलंका यांच्यात रांची इथे आज दुसरा T20 सामना। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। राज्याचं इलेक्ट्रॉनिक्स धोरण नुकतंच जाहीर झालं। या धोरणाचं स्वरूप, अंमलबजावणी आणि त्याचं मेक इन इंडिया महाराष्ट्र उपक्रमातलं संभाव्य योगदान याविषयी चर्चा करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।